नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चैताली जोशी एखाद्या नव्या मराठी मालिकेचा पहिला प्रोमो आला की सोशल मीडियावर त्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या जातात. त्यामध्ये ही मालिका तर अमुक भाषेतल्या मालिकेसारखी दिसते अशा आशयाच्याही काही प्रतिक्रिया उमटतात. याचं कारण म्हणजे सध्या बहुतांश मालिकांचं होत असलेलं रूपांतरण. सध्या सुरू असलेल्या बऱ्याच मराठी मालिका कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली, हिंदी अशा विविध भाषांमध्ये आधीच लोकप्रिय झालेल्या मालिकांचे रिमेक आहेत. साधारणतः गेल्या 5-1 वर्षात या ट्रेंडचं पेव फुटलंय. मराठी मालिका रूपांतरित केल्या जात असल्या तरी त्यातही बरीच आव्हानं असतात असं वाहिन्यांचं म्हणणं आहे. तर आता फक्त भाषांतरापुरतंच लेखक हवेत अशी खंत लेखक व्यक्त करत आहेत. तसंच आपल्या मातीतलं आपली मूळ गोष्ट बघायला मिळणार का, असं प्रेक्षक विचारत आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाहिन्या विविध प्रयोग करत आहेत. त्यातलाच एक प्रयोग रूपांतरणाचा. सध्या सक्रिय असलेल्या मराठी वाहिन्या ज्या समूहातील आहेत त्यांची इतर प्रादेशिक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांचे रिमेक करण्याचं प्रमाण अधिक आहे. या विषयावर झी मराठीचे चीफ चॅनल ऑफिसर VR हेमा म्हणाल्या, प्रेक्षकांकडे आता मनोरंजनाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तसंच कमी कालावधीचं कंटेंट बघण्याची त्यांना सवय लागली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता मालिका जास्त कालावधीसाठी चालत नाहीत. मालिकांचं आयुष्य कमी होते. त्यामुळे वाहिन्यांना वर्षभरात 6 ते 8 नव्या मालिका सुरू कराव्या लागतात. त्यातली एखादी मालिका चालली नाही तर तुमच्याकडे इतर पर्याय तयार हवेत. हे आव्हान पेलण्यासाठी रूपांतरण केलं जातं. अशा वेळी एकाच समूहाच्या इतर प्रादेशिक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांचा विचार केला जातो. काही मराठी लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमसुद्धा रूपांतरित केले आहेत. तर आगामी काळात सुरू होणाऱ्या काही मालिकासुद्धा रिमेक असणार आहेत. मालिका रूपांतरण सुरू झाल्यापासून लेखकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आम्हाला फक्त भाषांतराचं काम आहे असं ते म्हणतात. याबद्दल रोहिणी निनावे म्हणाल्या, सध्याच्या स्पर्धेमुळे आधीच लोकप्रिय झालेला आशय पुन्हा आणला जातो. पण या ट्रेंडमध्ये असलेला व्यावसायिक दृष्टिकोन दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. काही मालिका फ्रेम टू फ्रेम रूपांतरित केल्या जातात. पण काही वेळा मालिकांमध्ये जशीच्या तसे प्रसंग निर्माण करता येणार नाही हे वाहिनीच्या लक्षात येतं. त्यावेळी वाहिनीकडून थोडे बदल करायला सांगितले जातात.